आखाती देशातील युद्धामुळं सांगलीतील LPG गॅस रिक्षांची अशी भली मोठी रांग लागलेली आहे। या ठिकाणी LPG गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आपण पाहू शकता सकाळपासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर ही रिक्षाची लाईन अशी लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर LPG गॅसचा हा तुटवडा जाणवत असल्यामुळे रिक्षाचालक सकाळपासून फक्त रांगेत आहेत। अजूनसुद्धा या रिक्षाचालकांचा नंबर आलेला नाही आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या LPG गॅसच्या तुटवड्यामुळे हे सर्व वैतागलेले रिक्षावाले या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। मला सांगा काय अडचण आहे, किती वाजता आला आहे तुम्ही? आता नंबर आला आहे का? नाव सांगा. महबूब इलाही मुलानी माझं नाव आहे। सकाळी मी 9 वाजता येऊन उभा राहिलेलो इथं। अजून 60-70 गाड्या पुढं आहेत, कारण एक पंप चालू असल्यामुळं त्या रिक्षावाल्यांचं एवढं म्हणजे हाल होत आहे की काय बोलायचं काम नाही। आता समजा तिथून पुढं आम्ही गॅस मारून किती धंदा करायचं सांगा। बरोबर. आता 2 वाजायला आले, तिथून पुढं जेवण नाही, पाणी नाही, काय नाही। इथनं गॅस मारायचं, घराकडेच जायचं। त्यासाठी फक्त काय आहे, आमच्याकडं लक्ष देऊन आणि मिरजेचे 1-2 पंप आहेत, ते पंपसुद्धा चालू करावे। सांगलीमध्ये 4 पंप आहेत। सांगलीमध्ये 4 पंप आहेत, त्यातून एकच पंप चालू आहे। तर आज 300-350 रिक्षा लागली आहेत। सकाळी आलेला माणूस आता अजूनपर्यंत काय करायचं सांगायचं उन्हातान्हात थांबून। तर सरकारला काही नाही. त्यांना आमची विनंती आहे की बाबा बंद आहेत, त्यांना चालू करून लोकांची सेवा द्यावी, एवढंच आमचं त्या काय त्या एरियातले गॅस जे LPG गॅसचे जे सेंटर आहेत ते चालू करावेत। आणि आता मी मिरजहून आलोय सकाळी 9 वाजता, कारण काल फोन करून विचारलो तर अजून गॅस आलेला नाही म्हणून सांगितले। मग तरी पण म्हणलं आता गेलो तर कुठं तर आपलं 4-5 वाजेपर्यंत नंबर येईल, म्हणताना मी 9 वाजता आणून अजूनपर्यंत लावलं आहे। अजून काय नंबर आलेला नाही, अजून 60-70 गाड्या पुढं आहेत। 4 पंप आहेत। 4 तुमचं नाव सांगा, मला एक सांगा. सरकार सगळं सुरळीत आहे म्हणून सांगतंय, मग हे तुटवडा कशामुळे झाला आहे आणि काय सरकारला काय सांगाल? हे तुटवडा जाणीवपूर्वक, इरफान मोमीन बोलतोय, हे तुटवडा हे जाणीवपूर्वक करतात। रिक्षा चालकांचा हाल होण्यासाठी हे षडयंत्र आहे। गोरगरिबांना त्रास देण्यासाठी एक षडयंत्र आहे। 4 पंप असून देखील एकच पंप चालू ठेवला आहे। 3 पंप बंद आहेत। आज सकाळी हा एक पंप फक्त चालू आहे। विश्रामबागचा एक पंप बंद आहे, मिरजेचा बंद आहे, सांगलवाडीचा एक पंप बंद आहे। हे 3 पंप बंद आहेत आणि एकच चालू ठेवला आहे। त्याच्यामुळं रिक्षा चालकांना त्रास होत आहे, हाल होत आहेत। काय मागणी काय? मागणी गॅस पुरवठा सुरळीत करावा। घरचा पुरवठा असू दे किंवा हे LPG असू दे, CNG असू दे, सुरळीत करायला पाहिजे। काय तुमच्या कामधंद्यावर या लाईनीत उभा राहिल्यामुळे काय परिणाम होतोय काय? आता व्यवसायच नाही तर दिवस गेला, गॅस भरण्यासाठी दिवस गेला तर व्यवसाय करणार कसं? हे सणासुदीच्या ऐन वेळेला त्याने गॅस पुरवठा खंडित केला आहे, त्यामुळे लोकांचा हाल होत आहे। रिक्षा चालकांचा किंवा घरगुती गॅस देखील मिळत नाही, त्यांचं देखील हाल होत आहे। नक्कीच आपण पाहू शकता सणासुदीचा काळ आहे आणि अशा काळातच या रिक्षा चालकांना अतिशय कष्टाने आणि परिश्रम करून या ठिकाणी लाईनीत उभं राहावं लागतं। अख्खा दिवस ह्या रिक्षा चालकांचा गॅस भरून घेण्यासाठी लाईनीत जातो आहे आणि याच्यानंतर मग यांनी भाडे करण्यासाठी जायचं कधी हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे आणि घरं कशी चालवायची हा सुद्धा मोठा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे। सरकारनं याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी रिक्षा चालकांची आहे, जेणेकरून त्यांना होणारा नाहक त्रास हा थांबेल। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।